नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि मला स्वामी आज्ञा झालेली आहे की मी जे काही अनुभवते आहे आणि मी जे काही शिकते आहे ते आता सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर सर्वात पहिले स्वामींना वंदन करूया आणि त्याच्यानंतर मी माझे अनुभव, माझा अक्कलकोटमधला अनुभव आणि माझा स्वामींसोबतचा प्रवास जो सुरू झाला आहे त्याच्याबद्दल मी सांगणार आहे सविस्तरपणे. ठीक आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. तर सर्वात आधी मी हेच बोलीन की म्हणजे माझा प्रवास जो स्वामींबरोबर सुरू झाला तो म्हणजे मी 5-5.5 वर्षापूर्वी मला स्वामी ब्रह्ममुहूर्तावरती स्वामींनी मला स्वप्नात येऊन स्वामींची अशी लखलखती एक सफेद मूर्ती होती आणि चाळ होती ज्याच्यात मला स्वामींनी साक्षात्कार दिला. तर म्हणजे मला तेव्हा काही कळलं नाही आणि मी तेव्हा देवाचं इतकं काही असं करतही नव्हती. स्वामींचं पण मला इतकं काही म्हणजे माहितीसुद्धा नव्हतं. माझ्या घरी लहानपणापासून स्वामींचं केलं जातं कारण की माझे पप्पा जिथे कामाला होते तिथे पप्पांची जे मित्रमंडळी होती ती दरवर्षी अक्कलकोटला जायची आणि म्हणजे पप्पा त्या सहवासात होते म्हणून मग आमचं पण जाणं लहानपणी झालेलं आहे. पण तेव्हा एवढं काय माहिती नव्हतं स्वामींबद्दल की तो म्हणजे ठीक आहे जाणं आहे एवढंच होतं. पण आता माझी आध्यात्मिक जागृती झाली आहे तेव्हा मला या सगळ्या गोष्टी एकदम खोलमध्ये जाऊन मला समजतात की ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर का घडल्या. तर जेव्हा मला स्वामी स्वप्नात आले त्याच्यानंतर थोड्या 1-1.5 वर्षानंतर मी एकदम हताश होती. माझ्या आयुष्यामध्ये काय चाललं मला खरोखर काय कळतच नव्हतं. मग मला स्वामींचे व्हिडिओज पॉपअप व्हायला स्टार्ट झाले आणि मला स्वामी स्वप्नात येऊन गेलेले. त्याच्यानंतर मी थोडं फक्त लिहायची 1-2 ओळी श्री स्वामी समर्थ बस एवढंच. असं काही एवढं मला हे नव्हतं, बोधच नव्हता स्वामींबद्दल. तर मग त्याच्यानंतर हळूहळू मग जसं मला स्वामींचे व्हिडिओज पॉपअप होत गेले आणि मग मी बघत गेली आणि तेव्हा लॉकडाऊनचा काळ चालू होता आणि मला मी म्हणजे जे नवी मुंबईमध्ये राहत असेल त्यांना माहिती असेल पनवेलमध्ये एक मठ आहे. ते काका प्रवचन देत होते आणि त्यांचा व्हिडिओ माझ्यासमोर सारखं पॉपअप होत होता आणि ते चाळीतच आहे ते मठ, म्हणजे चाळीतच आहे स्वामींची मूर्ती, फोटो आणि मूर्ती. तर मग मला म्हणजे सारखी ती पॉपअप होत होतं आणि मग मी बघत गेली प्रवचन आणि मग मला इतकं आवडत गेलं त्या सगळ्या गोष्टी, त्या काका जे काही सांगत होते त्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्याच्यानंतर मग मी विचार केला आणि त्याच्यानंतर मी त्याची माहिती शोधून काढली. तर मला कळलं की ते चाळीत आहे आणि माझ्या स्वप्नात पण चाळीतच माझा स्वामींनी म्हणजे स्वामी आलेले. तर मग त्याच्यानंतर मग मी थोडंसं मला कुठेतरी लिंक लागली की मला स्वामी हेच सांगण्याचा प्रयत्न करतात आहे की तू ह्या मठात जा, तुला सगळी उत्तरं भेटतील. आणि त्याच्यानंतर मग कारण लॉकडाऊन चालू होता त्यामुळे मला असं काही अपॉइंटमेंट्स घेत नव्हते आणि तिथे असं काहीच नाही, म्हणजे फक्त पुस्तकं आणि पेन्सिल आणायला सांगतात, बाकी असं काहीच नाही आहे. मग इतकं साधं आणि सोपं, म्हणजे इतकं साधं सरळपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या मला काकांनी. तर मी जेव्हा तिथे गेली आणि म्हणजे मला कळलं की माझ्या स्वप्नात जे आलेलं ते मला माझी उत्तरं इथेच भेटणार. तर लॉकडाऊन सुरू होता आणि लॉकडाऊननंतर असं झालं की कुठेच हालचाल करता येत नव्हती. तर त्याच्यामुळे मग मी विचार केला की जे काही माझी प्रश्नांची उत्तरे, मला एक माहिती पडलं, मला एक क्लिअरिटी भेटली होती की मला इथूनच भेटणार माझी प्रश्नांची उत्तरं. तर त्याच्यामुळे मग मी थांबली आणि मग थांबल्यानंतर मग मी जवळजवळ 8 महिन्यानंतर मी असंच ट्राय केलं तर माझा लकीली नंबर लागला आणि मी तिथे गेली माझ्या मम्मीला घेऊन आणि गेली. तर स्वामींची सेवा मला स्वामी आणि शिवजींची मला सेवा काकांनी सांगितली ती मी करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर म्हणजे
माझी ओढ हळूहळू वाढत, म्हणजे त्यावेळी ॲक्च्युली त्यानंतर म्हणजे जॉब वगैरे सगळं चालू झालं मी कामाला वगैरे लागली. जोपर्यंत लॉकडाऊन होतं तोपर्यंत मला करायला जमत होतं. मग त्याच्यानंतर परत गॅप पडला, पण मी प्रवासात वगैरे नामस्मरण थोडं थोडं करत होती. मग त्याच्यानंतर अचानक हळूहळू असं झालं की म्हणजे मला स्वामींची कुठे ना कुठे ओढ, मला प्रेम, आणि आत्ता तर असं झालं की म्हणजे मी खरोखर विचार करते, जर माझे स्वामी आयुष्यात नाही आले असते तर मी कुठे भरकटली गेली असती. खरं सांगते मी तुम्हाला, म्हणजे स्वामींवरती विश्वास ठेवा, निस्वार्थ विश्वास ठेवा. आज जर तुम्हाला सुख आहे तरी पण तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा. आज जर तुम्हाला दुःख आहे ना तरी पण स्वामींवरती विश्वास ठेवा. कारण की जर त्यांचं नाव तुमच्या ओठांवर आहे ना तर ती त्यांची मर्जी आहे. कुठल्याही देवाचं नाव जर तुमच्या मुखी आहे तर ते त्यांची इच्छा आहे म्हणूनच आहे. त्याशिवाय या सगळ्या गोष्टी घडणं पॉसिबल नाही आहे. तर जेव्हा मला या सगळ्या गोष्टी एकदम खोलमध्ये कळतात, कारण की जसं काय मी सांगितलं, माझी आध्यात्मिक जागृती झाली आता. आणि त्याच्यानंतर मग मला स्वामींनी हळूहळू मला सगळं स्वामी स्वतः सांगत गेले की तुला आता काय काय करायचं आहे. तर मग मी तसं करत गेली. आणि गेल्या वर्षी असं झालं की माझा जो अक्कलकोटचा अनुभव होता तो म्हणजे मी आत्ता पण आठवण करते तर माझ्या अंगावरती शहारे येतात की माझी आत्याला पण जायचं होतं, तिला पण प्रचिती आली. तर तिला जायचं होतं आणि आमची फॅमिली आम्ही सगळे मिळून गेलो अक्कलकोटला. तर आम्ही लाईनीत दर्शनात उभं होतो आणि ज्यावेळी मी स्वामींच्या मूर्तीच्या समोर आली ना तर आतमध्ये एक जे गुरुजी होते ते त्यांच्याकडे एक रुद्राक्षाची जाडी माळा होती आणि त्याच्यावरती त्यांनी कितीतरी जाप नामस्मरण केलं असेल स्वामींचं. आणि ते बाहेर एक काका होते, ते प्रसाद देत होते आणि घेत होते. तर त्याच्यामध्ये म्हणजे मला ती जापमाळ गुरुजी कसे बाहेर त्या काकांना त्यांनी दिली ती जापमाळ, आणि ती जापमाळ माझ्या हातात आली. माझी मम्मीसुद्धा बाजूला उभी होती, तिनेसुद्धा हे बघितलं आणि गर्दी वगैरे होती तरी ती जापमाळ माझ्या हातात दोन सेकंदासाठी ती जापमाळ माझ्या हातात आली. आणि काय चमत्कार, म्हणजे गुरुजी जे होते ते बाहेर निघाले आणि परत यायला आतमध्ये गेले. तर ते बोलले, हे काय आहे तुझ्या हातात कशी काय ही, म्हणजे हे काय झालं. तर मग त्या काकांनी माझ्याकडून घेतली ती माळ, म्हणजे पण माझ्या हातात ती माळ आली. म्हणजे मला तेव्हा पण काही कळलंच नाही की हे सगळं काय चाललं आहे. आणि म्हणजे त्यावेळी आणि जेव्हा मला स्वामींनी बोलवलं त्यावेळी मी तुम्हाला सांगते मॅनिफेस्टेशन, म्हणजे ज्यावेळी माझी स्पिरिच्युअल जर्नी, आध्यात्मिक जर्नी चालू झाली ना तेव्हा मला 11 दिसायला खूप चालू झालं, म्हणजे खूपच चालू झालं. आणि मला स्वामींनी गेल्या वर्षी जानेवारीचा महिना होता आणि बरोबर 11 तारखेलाच माझं दर्शन झालं. 10 तारखेला आम्ही अक्कलकोटला होतो आणि 11 तारखेला ही घटना घडली आहे गेल्या वर्षी. तर त्याच्यानंतर तेव्हा माझी जस्ट आध्यात्मिक जागृतीची सुरुवात, म्हणजे आध्यात्मिक जागृती म्हणजे जे स्टेजेस असतात, पहिला तर तुम्हाला एकदम अंधकारामध्ये टाकलं जातं. बोलतात ना, जेव्हा आपण वरून पोहण्यासाठी जर उडी मारतो तर सगळ्यात अगोदर आपण खोलमध्ये जातो आणि त्याच्यानंतर वरती उठतो. तर खोलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर अंधकार असतो. तोच अंधकार माझ्या आयुष्यात होता तेव्हा. आणि मला स्वामी सतत सांगत होते की नामस्मरण कर, पण माझी बुद्धीच चालत नव्हती. मी इतकी हताश झालेली की मला स्वामी सांगत होते तरी मला समजत नव्हत्यात गोष्टी. म्हणजे मी थोडं करायची नाही करायची. पण लॉकडाऊनमध्ये जशी माझी सेवा घडत होती मला स्वामींनी पण तेव्हा सांगितलेलं की म्हणजे तू जी सेवा केलीस वगैरे या सगळ्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्यानंतर तर म्हणजे स्वामी नक्की फीडबॅक पण देतात, जे तुम्ही करतात त्याच्याबद्दल तुम्हाला शाबासकी पण देतात आणि तुम्हाला प्रोत्साहन पण देतात. आणि खरोखर म्हणजे स्वामींची साथ ही जर तुम्हाला भेटली तर ती म्हणजे तुम्हाला कोणाचीच गरज नाही आहे. मी खरं सांगते तुम्हाला, जर तुम्हाला स्वामींची साथ भेटली आहे ना आणि तुम्हाला स्वामींचे अनुभव येतात आहे ना तर तुम्हाला खरोखर कोण असो नसो काहीच फरक नाही पडायला पाहिजे आयुष्यात. तर जेव्हा मला समजलं, म्हणजे मला आता असं झालं आहे ना की स्वामींबद्दल म्हणजे निस्वार्थ प्रेम, म्हणजे मी एक्सप्रेस नाही करू शकत की मला काय वाटतं, पण मला माहिती आहे त्यांच्यापर्यंत हे नक्की पोचतं की मला त्यांच्याबद्दल काय वाटतं ते. तर मग अक्कलकोटला असं झालं ना की म्हणजे आम्ही गेलो आणि माझ्या हातात वगैरे माळ आली, तो अनुभव झाला. त्याच्यानंतर मग असं झालं की ना बिकॉज 111 पोर्टल झाला तो, म्हणजे जानेवारीचा फर्स्ट महिना आणि 11 तारीख. तर आम्ही ना महाप्रसादासाठी नंतर खूप मोठी लाईन होती बाहेर
जेवण करण्यासाठी. तर मग आम्ही थांबलेलो, तर तिथे आम्ही खालती बसून गेलो बिकॉज खूपच लाईन होती. तर मग तिथे एक ना बाई होती आणि एक मुलगा होता. तर छोटा मुलगा होता. आम्ही असे बसलेलो. तर आम्ही तुळजापूरला जाणार होतो दुसऱ्या दिवशी आणि संध्याकाळी आम्ही जाणार होतो गाणगापूरला, असं आमचं ठरलेलं. तर मग त्या बाईनी बोलता बोलता असंच आम्ही बोललो, तर ती जाऊन आलेली. तर तिने सांगितलं, अरे उद्या तर बंद असणार आहे करून, तुळजापूर उद्यापासून बंद असणार आहे. तर मग आमचं असं झालं की अरे बंद असणार आहे, तर मग देवीचं दर्शन तर घ्यायचंच आहे. मग आम्ही त्याच दिवशी गेलो. म्हणजे देवीला पण मला त्याच दिवशी 111मध्येच मला बोलवायचं होतं, 111च्या दिवशी. मग माझं दर्शन तेव्हा घडलं. आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा मी विचारलं, तर तिथे ते गेटवरती जे माणसं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही, मंदिर तर ओपन असणार आहे उद्या पण, असं काय नाही आहे की 4-5 दिवस बंद. त्या लेडीने आम्हाला तसं सांगितलेलं. तर मी शॉक झाली की हे सगळं काय चाललं आहे माझ्याबरोबर. म्हणजे माझे असे अनुभव आले आहेत ना मला. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर घडल्या त्यावेळी. आणि त्याच्यानंतर तर माझा जो प्रवास सुरू झाला आहे स्वामींबद्दलचा, म्हणजे प्रत्येक क्षणाला म्हणजे मला स्वामी जाणीव करून देतात की मी एकटी नाही आहे आणि माझे स्वामी सोबत आहेत. म्हणजे खरोखर मला इतकं असं वाटतं ना की खरोखर मी म्हणजे ही पूर्व पुण्याई आहे. जर तुम्ही आज काय देवाचं करताय, जर तुम्हाला बोध येतो आहे आणि जर तुम्ही यंग एजमध्ये जर तुम्हाला असं काय बघा, खूप सारे लोक तुम्हाला बोलतील की हे तर सगळं म्हातारपणी केलं जातं किंवा या सगळ्या गोष्टी, पण हे सगळं असं नाही आहे. देवाची साथ तुम्हाला एकतर पहिलं त्यांची मर्जी असायला लागते आणि तुम्ही तसं केलेलं असायला लागतं. पूर्वजन्मापासूनची ही पुण्याई तुम्ही कॅरी करून येत चालल्या आहात. आता माझी जागृती झाली त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी एकदम डीपली समजतात की म्हणजे सगळंच मला आतमधलं सगळंच सिस्टमच बोलतात ना, पूर्ण विचार करायची पद्धतच पूर्ण बदलून गेली आहे माझी जेव्हा जागृती होते त्याच्यानंतर. तर मग असा माझा अनुभव आहे. म्हणजे अनुभव काय मी सांगू, प्रत्येक दिवशी मला स्वामी प्रोत्साहन करत असतात की तू करशील. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे मला स्वामींची साथ, म्हणजे खरं मी तुम्हाला सांगते की तुम्ही स्वामींचं करा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. डोळे बंद करून विश्वास ठेवा. ते जे करतात ना बघा, आपली बुद्धी आहे ना जेवढी चालते ना, आपल्याला असं वाटतं की आपण देवळात, मी आता बघते देवळात किती लोक जातात, लाखो लोक जातात. का जातात? फक्त काही ना काही मागण्यासाठी, पैसा मागण्यासाठी, रिलेशनशिपच्याबद्दल इश्यूज चालू आहेत किंवा मग इतर हेल्थ इश्यूज. हे तीनच लाईफमध्ये आपले मेन ॲस्पेक्ट्स एरियाज आपले आहेत, ज्याच्या थ्रू आपण जगतो आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जेव्हा दुःख येतं तेव्हाच आपण देवाला आठवण करतो, पण देवाच्या समीप, देवाबरोबर राहण्यासाठी खरोखर खूप कमी लोक जातात. आणि जेव्हा ही बुद्धी येते ना तेव्हा ती जागृती होते. आणि जी मला समजलं आहे ते म्हणजे भौतिक दुनियाच्या वर जेव्हा माणूस उठतो, जेव्हा तो पूर्ण आतमधून खाली होतो की बस आता मला काहीच नको आहे, आता मला फक्त आणि फक्त देवाच्या समीप राहायचं आहे, बस स्वामींच्या समीप राहायचं. आणि ही जेव्हा बुद्धी मला आली तेव्हा मला असं कळलं की सगळं म्हणजे हे सगळं बोलतात ना की आपली फक्त आत्मा हा प्रवास आहे ना, आत्माचा प्रवास आहे. हे सगळं आपण इथेच ठेवून जाणार आहे. गाडी बंगला या सगळ्या गोष्टी आध्यात्मिकपासून खोल लांब आहेत. पैसा इम्पॉर्टंट आहे, मला पण माहिती आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, पण पैसा देणारासुद्धा देवच आहे हे आपण विसरून जातो आहे. त्यामुळे मला तर हेच माहिती आहे की मला स्वामीने निवडलं आहे. ते जे आता ते कार्य जे करून घेतील माझ्याकडून ते मला करायचं आहे. आणि मला माहिती आहे माझा पुढचा प्रवास स्वामींबरोबरचा खरंच खूप सुंदर आणि सुखकारक असणार आहे. तर मला ना हेच सांगायचं होतं, माझा अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचा होता की अक्कलकोटमध्ये आले. आणि मला अक्कलकोटमध्ये मेन मंदिराची गोष्ट मी तुम्हाला सांगते. मेन मंदिर जे आहे ना, त्या मंदिराची गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे. त्या मंदिराची प्रचिती मी तुम्हाला सांगितली आहे. इतर तर मला खूप अनुभव आलेत, छोटे अनुभव तर मला डेली येत असतात. पण ही अशी गोष्ट होती, म्हणजे मलासुद्धा माहिती नव्हतं की माझं पूर्वजन्मीचं काहीतरी आहे आणि ते आता मला समजतं आहे. तर खरोखर मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला स्वामींची साथ भेटली आहे तर तुम्ही खरोखर खूप भाग्यवान आहात. स्वामींचं नाव
कधी सोडू नका. स्वामींची साथ जर तुम्हाला कळत आहे की स्वामी बरोबर आहेत, तर त्यांच्यावरती डोळे मिटून विश्वास ठेवा. बस मी हा व्हिडिओ इथेच समाप्त करते आणि माझ्याचे पुढे खूप सारे व्हिडिओज आता येतील ज्याच्याबद्दल मी स्वामींविषयी माहिती देईन, स्वामींबद्दल सांगेन. जसं जसं मला स्वामी सांगत जातील तसं जसं मी तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोचवत जाईन. आणि कोटी कोटी धन्यवाद माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि प्लीज जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर डू सबस्क्राईब टू माय चॅनल. मला तुमच्या सपोर्टची खरोखर गरज आहे. तर धन्यवाद.